शुभम मुळमुळे, वय साधारण एक 24-25 असेल. जुन्नर तालुका. हा मुलगा पूर्ण व्यसनाच्या आहारी गेला होता. तर ते व्यसन करताना तर त्याच्या घरच्यांनी आमच्या आत्मनिर्भर व्यसन मुक्ती केंद्रात त्याला दाखल केलं होतं. दाखल केल्यानंतर त्याची परिस्थिती पाहिली तर परिस्थिती खूप भयंकर होती. कारण तो आता स्थिर नव्हता. कुणाला शिवेरे, कुणाला मार, कुणा काही म्हणजे काय हातात येईल ते मारायचा आणि काही करायचा म्हणजे. त्यानंतर त्याला आपण 3 महिन्याचा कोर्स दिला. कोर्स दिल्यानंतर आता म्हणजे व्यवस्थितच आहे तो. आणि आता त्याच्या घरी एक कार्यक्रम होता. म्हणजे त्याच्या शोरूमचं उद्घाटन होतं. त्यांनी शोरूम टाकलं होतं. टाकलेलं आहे. तर त्या शोरूमच्या उद्घाटनाला गेलतो मी. तर तिथं पाहिलं तर एवढा व्यसनातून बाहेर पडून पण त्यांनी एवढं स्वतःच्या म्हणजे वडिलांची साथ, आई वडिलांची त्यांची साथ आणि त्यामुळे त्यांनी तो आता जवळजवळ 2022 ते म्हणजे 3 वर्ष आले. तो आता व्यसन न करता चांगली प्रगती व चांगल्या मार्गावर लागलेला आहे. आणि खरंच शुभमचं मला हे वाटतं की खरंच हा मुलगा मला पण वाटलं नव्हतं, पण मी स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन त्याला हे करून म्हणजे सगळ्यांनाच लक्ष देतो मी. आणि मला अभिमान वाटला गेल्यानंतर, मला आनंद वाटला. आणि त्यांच्या घरातली सगळी फॅमिली माझ्याजवळ आली, बोलली व्यवस्थित. मग म्हणले, बाप्पू सर तुमच्यामुळं हा आता असा आहे, नाही तर काय अवघड होतं. आणि आता खरंच व्यवस्थित चांगलं चाललेलं आहे.